असलेले शांताराम मोरे साहेब जे आमचे आमदार आहेत भिवंडी ग्रामीणचे, आणि काही जे आमचे वरिष्ठ नेते सुद्धा तिथे जाऊन पोहोचले होते, या दत्तू गीते नामक या अधिकाऱ्याची एवढी मजल गेलेली आहे की आमच्या आमदार साहेबांना जसं काय त्यांनी रोजगार हमी योजनेमार्फत काम करायला लावलेलं आहे। अतिशय दयनीय अवस्था आमच्या आमदाराची करून ठेवलेली आहे। अतिशय दयनीय अवस्था आमच्या येथील असलेल्या वरिष्ठ नेत्याची सुद्धा करून ठेवलेली आहे। ते समोर असताना रस्ता भरण्यासाठी ज्या दत्तू गीते नामक अधिकाऱ्याने आमदारांनी त्याच्या समोर खड्डे भरले, त्या निर्लज्ज माणसाला लाज सुद्धा वाटली नाही। आज ही परिस्थिती कोणामुळे ओढावली? मी सांगतो शांताराम मोरे साहेब, तुम्ही आमदार आहात। तुम्ही आमदार असताना अशा पद्धतीने तुम्हाला गमेला घेऊन रस्ता भरायला लागतो, ही शोकांतिका आहे या भिवंडी तालुक्यातील भिवंडी ग्रामीणच्या विधानसभेतील सर्व नागरिकांची। आम्ही तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं 3 वेळा। तुम्ही आम्हाला जर चांगला रस्ता देत नसतील आणि शेकडो मुलांचे ऍक्सिडेंट मुले तिथे जीव गेला असेल तर याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही सुद्धा आहात। मी वेळोवेळी सांगत असतो, आमदार खासदाराचं काम काय हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही एवढ्या वर्ष त्या खुर्चीवरती राहून काय केलं, ही आमच्या भिवंडी तालुक्यातील सर्व नागरिकांची शोकांतिका आहे। आज एका भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करता। त्यांनी 200 कोटीची बिलं, जी रस्त्याची बिलं, खड्डे भरण्याची बिलं, 200 कोटीची बिलं कोणाच्या आशीर्वादाने काढली? तो उपअभियंता असताना त्याच्या सिग्नेचरच्या विनाही बिलं निघाली का? 20 वर्ष कोणाच्या आशीर्वादाने ठाणे जिल्ह्यात काम करतो? 3 वर्षापेक्षा एका जिल्ह्यामध्ये राहू न शकण्याचा कायदा असताना 20 वर्ष कशाच्या आशीर्वादाने इथं राहतो? उपअभियंता ही पोस्टिंग तो कनिष्ठ अभियंता असताना, शाखा अभियंता असताना त्याला उपअभियंता ही पोस्टिंग दिली गेली। कोणाच्या आशीर्वादाने दिली गेली? एका 2 वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता म्हणून प्रभारी चार्ज सुद्धा त्यांनी घेतला होता, तो कोणाच्या आशीर्वादाने घेतला होता? तुम्ही जे वेळोवेळी सांगता की इथील असलेल्या पंचकृषीतील जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत ते भ्रष्ट आहेत, अरे कॉन्ट्रॅक्टर अतिशय नीच आणि भ्रष्टच आहेत। त्यांच्यामुळेच आमच्या येथील भिवंडी तालुक्यातील असंख्य लोकांचे जीव गेलेले आहेत। जिजाऊ कंस्ट्रक्शन असेल, आता आलेली इगल इन्फ्रा असेल, त्याच्यानंतर मयूर कंस्ट्रक्शन असेल, या मयूर कंस्ट्रक्शननी तर 7.5 कोटी रुपयाची बोगस बिलं खाल्ली 2022 साली। त्याला या उपअभियंत्यांनी कधी रोखलं, कधी चौकशी केली का? तुम्हाला ते दिसत नाही? 200 कोटी कोणाच्या नावाने खाल्ले त्यांनी? खड्डे भरण्यासाठी 200 कोटी आले, कोणाच्या नावाने खाल्ले? त्याचा खुलासा का नाही करत? 300 कोटीची बिलं विधानसभा निवडणुकीच्या पहिले कशाच्या बेसवरती काढली? आतापर्यंत रस्त्याचा 30% काम न होता 300 कोटीची बिलं कशाच्या जोरावर काढली? कुठे रस्ता झालेला आहे 30% पर्यंतचा? असे प्रश्न न विचारता, कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला धारेव न घेता तुम्ही त्याला घेऊन रस्त्यावरती फिरता। त्याला तुम्ही रस्ता भरायला सांगायला पाहिजे होतं, का रे तुम्ही बिलं काढली, बिलं काढल्यानंतर या रस्त्याला खड्डे कसे, असा जाब तुम्ही का नाही विचारला? आमदार म्हणून का विचारला नाही? जनतेचे चाललेले जीव तुम्हाला काहीतरी काय खेळ वाटतो का? रोज आमच्या इथे एक ना एक मुलगा मरत असतो, भिवंडीवाडा तालुक्यातील एक मुलाचा जीव जात असतो, तेव्हा तुम्हाला काय दिसत नाही? हे जे चाललेलं तुमचं षडयंत्र आहे, हे जे चाललेलं तुमचं मस्तावलेपणा आहे, तो ही जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। रोजगार हमी योजना राबवायची असेल ना दत्तू गीते, तर ही रोजगार हमी योजना आमच्या आमदाराला काम करून नाही तर तू काम करून राबवायची। आमच्या इथे असलेले कॉन्ट्रॅक्टर कुठे बसलेत? ते एक सुद्धा कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही रस्त्यावरती, कुठेही रस्त्याला बॅरिकेड नाही, सगळे इकडे खड्डे खड्डे। आता सुद्धा खड्डे भरण्याचा जर तू टेंडर काढणार असशील तर व्यवस्थित सर्व खड्डे भरले गेलेले पाहिजेत। आता तुम्ही काल ते जे नाटक दाखवलं, आम्ही खड्डे भरले, कुठे खड्डे भरले? तो आता आम्ही आजच्या रात्रीपर्यंत, आता मी संध्याकाळी 1 तासापूर्वी जो राऊंड मारला, असंख्य असे खड्डे आज सुद्धा आहेत। दोंडावडोली पासून पालखण्यापर्यंत मापुलीच्या नाक्यावरती आता मी तिथे जाऊन आलो, तिथे महाराष्ट्र शासनाची गाडी बॅरिकेड न लावल्यामुळे रस्त्याच्या खाली गेली। ती कशामुळे गेली? जे चाललेले तुमचे नाटक आहेत ती बंद करून माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला रस्ते द्या। आमच्या ज्या भिवंडी तालुक्यातील, वाडा तालुक्यातील मुलांचे जे नाहक जीव चाललेले आहेत ते थांबवा, नाहीतर हा आक्रमक पवित्रा सर्व भिवंडी तालुक्यातील आणि वाडा तालुक्यातील मुलं घेतील, तुम्हाला फिरणं सुद्धा बंद करतील, या असं मी तुम्हाला सांगू इच्छितो।
आणि 5 तारखेला आपण यांच्या विरुद्ध जो आंदोलन उभा करत आहोत त्याच्यामध्ये भेवंडी व वाडा तालुक्यातील सर्व नागरिकांना माझं म्हणणं आहे की या भ्रष्टाचाराला कुठेतरी मुलासकट नष्ट करण्यासाठी आपण जे आमचे पालकमंत्री असतील, आपले उपमुख्यमंत्री असतील, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बंगल्यावरती आपण जायचं आहे न्याय मागायला. आम्हाला न्याय द्या. आमच्या मुलांचे जे नाहक बली गेलेले आहेत, शहीद झालेले आहेत, त्यांना न्याय द्यायसाठी आपण त्यांच्याजवळ जाब विचारण्यासाठी जात आहोत. आणि असे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना पाठीशी घालणारे जे जे नेते तुम्हाला दिसत आहेत त्यांना कुठेतरी धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. एकच मी या आमच्या भेवंडी वाडा तालुक्यातील सर्व नागरिकांना मी नम्र आवाहन करतोय की आपल्याला कुठेतरी आता यांना जागा दाखवण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काळाची गरज आहे. जय हिंद, जय भीम. रुग्णा मापोली नाका महाराष्ट्र शासनाची गाडी